विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अ, दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी वर्ल्ड ओझोन डे सेलिब्रेट करणार आहोत. विद्यार्थ्यांना पर्यावरणा संदर्भात माहिती प्राप्त व्हावी, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना अ, पटावे, त्यासाठी आपण दरवर्षी हा ओझोन डे साजरा करत असतो. याही वर्षी आपण हा ओझोन डे साजरा करत आहोत. ऍक्च्युली ओझोन डे हा 16 सप्टेंबरला असतो, परंतु 16 सप्टेंबर हा सुट्टी असल्यामुळे आपण आज 18 तारखेला ओझोन डे सेलिब्रेट करत आहोत. तर या ओझोन डे साठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रोफेसर विजय रहांगडाले सर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख आहेत. अरविंद बाबू देशमुख, महाविद्यालय भारसिंगी, जिल्हा नागपूर, हे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. सरांचा मी शब्द शुमनाने स्वागत करतो आणि सरांना अशी विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. थँक्यू व्हेरी मच सर. विनोद सर, मी दिसत आहे तुम्हाला आणि माझी पीपीटी दिसत आहे. पीपीटी दिसते आहे, क्लिअर दिसते. दिसत आहे ना? हो ओके. हो. सर्वांना गुड मॉर्निंग आणि थँक टू डॉक्टर विनोद डोंगरवार सर मला इन्व्हाइट केल्याबद्दल. तर आणि सर्वांना आणि जे एचओडी आहेत महाजन सर त्यांना पण थँक्यू आणि सर्व विद्यार्थी मित्रांना गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर विजय रहांगडाले. आज आपण म्हणजे 16 तारखेला आपण एक ओझोन डे सेलिब्रेशन केलं. तर आज आपण या लेक्चरमध्ये व्हॉट इज ओझोन, म्हणजे ओझोन लेअर काय आहे, त्याला ओझोन नाव काय पडलं, त्याचं इम्पॅक्ट काय एन्व्हायरमेंटवर, तर हे सर्व सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक साधासं उदाहरण देतो. सपोज एक गाव आहे आणि त्या गावाच्या वर एक खूप मोठी छत्री आहे. ती छत्री सन पासून ज्या अल्ट्राव्हायलेट रेज येतात त्याला प्रोटेक्ट करते असं आपण अज्युम करूया. पण काही मानवाच्या चुकीमुळे म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनमुळे म्हणजे काही त्या गावातील लोकांनी इंडस्ट्री सुरू केला आणि त्या इंडस्ट्री सुरू केल्यामुळे तिथून जे धूर निघत होतं ज्यामध्ये केमिकल्स होते, त्या केमिकल्स मधून त्याच्या छत्रीला छेद पडला असेल तर जे अल्ट्राव्हायलेट किरण असतात ते त्या गावातील लोकांना हार्म पोहोचत होते. जे हा एक साधासा उदाहरण आहे. त्या उदाहरणात आपण असं बघू की जी सृष्टीची निर्मिती आहे ते 450 करोड वर्ष अगोदरपासूनची आहे आणि या काही हजारा वर्ष अगोदरपासून जे मानवाने आपले ज्ञान विकसित केले त्यामध्ये पश्चिम म्हणजे युरोपियन राष्ट्रामध्ये जेव्हा इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं तर त्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमुळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मानवावर म्हणजे ऍज अ सोसायटी ह्युमन सोसायटी डेव्हलप होऊ लागली. नवीन नवीन सुख सुविधा त्यांना मिळू लागल्या, पण त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट वातावरणावर पर्टिक्युलर ओझोन लेअरवर कसं काय होऊ लागलं त्याबद्दल आज आपण या लेक्चरमध्ये सर्व विस्तृतपणे माहिती करून घेणार आहोत. तर आजचा टॉपिक आहे प्रोटेक्टिंग द ओझोन लेअर, ग्लोबल इफर्ट अँड फ्युचर चॅलेंजेस. नेक्स्ट आपण पीपीटीच्या माध्यमाने कन्व्हर्सेशन करूया, म्हणजे मी तुम्हाला समजून सांगत आहे. यावर्षी 2024 मध्ये बघा, प्रत्येक वर्षी एक थीम राहते. 1994 पासून हा ओझोन डे सेलिब्रेट केला जातो. त्याच्यामध्ये यावर्षी जी थीम आहे बघा, ती थीम आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ऍडव्हान्सिंग क्लायमेट ऍक्शन. म्हणजे जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल होता तो ट्रिटी एक साईन केली होती 197 कंट्री मिळून. त्याचा त्याच्यात तुम्हाला 2024 मध्ये असं दिसत आहे की जो ओझोन लेअरला जो छिद्र पडला होता अंटार्क्टिका खंडात जो दिसलेला होता तो नियर बाय आता पॅक झालाय, म्हणजे रिकव्हर झालाय. पण आता पण ऍडव्हान्सिंग क्लायमेट ऍक्शन म्हणजे क्लायमेट चेंजमुळे जे खूप पाऊस, खूप समथिंग जे नॅचरल हजार्ड्स आहेत ते आजकाल म्हणजे दिसत आहेत. त्याला पण वाचण्यासाठी ही जी 2024 ची थीम आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ऍडव्हान्सिंग क्लायमेट ऍक्शन, तर त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत क्लासमध्ये. बघा, तर ओझोन डे हा मी आताच सांगितलंय की स्टार्टेड इन 1994, म्हणजे ओझोन डे सेलिब्रेशन हा 1994 पासून सुरुवात झाला. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये याबद्दल म्हणजे 16 सप्टेंबरला अग्रीमेंट झाला आणि त्या दिवसापासून हा डे साजरा करण्यात आला आहे. ठीक आहे. तर द डायरेक्ट कमेन्समेंट द सायनिंग ऑफ मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ऑन सप्टेंबर 16 1987 ला हा प्रोटोकॉल अस्तित्वात आला आणि जून 1992 पासून भारताने या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर साईन केलं. जे ट्रिटी असं होती की जे
ओझोन डिप्लेशन होत आहे ज्या रासायनिक घटकामुळे ते जे कारण आहेत ते कमी करण्यासाठी इंडियाने पण जून 1996 त्या ट्रिटीवर साईन केलेली आहे. आता बघूया आपण इंट्रोडक्शन. द ओझोन लेअर वॉज डिस्कवर्ड इन 1913. 1913 मध्ये हा ओझोन लेअर डिस्कवर करण्यात आला. आणि या डिस्कवर करण्यामध्ये फ्रेंच जे सायंटिस्ट होते त्याच्यामध्ये चार्ल्स फेब्री अँड हेनरी बोसन्स हे दोन म्हणजे सायंटिस्ट होते. त्यांनी 1913 मध्ये ओझोन लेअर म्हणजे आयडेंटिफाय केलेला आहे. ते आयडेंटिफाय लेअर इन द अर्थ ऍटमॉस्फिअर दॅट ऍब्सॉर्ब अल्ट्राव्हायोलेट राईट्स. बघा, सन कडून पृथ्वीवर अल्ट्राव्हायोलेट रेज येतात. म्हणजे प्रकाश जो सूर्याचा प्रकाश पडतो त्या प्रकाशामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज असतात. त्या अल्ट्राव्हायोलेट रेज 3 प्रकारच्या असतात. त्यापैकी जी अल्ट्राव्हायोलेट बी आणि सी जे रेस असतात त्या खूप हार्मफुल असतात. जर ते पृथ्वीवर त्यांच्या एंटर झालं तर पृथ्वीवर जे असणारे ह्युमन्स आहेत, बाकीचे जे अॅनिमल्स आहेत त्याच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. तो कोणता पडतो आपण त्या याच्यामध्ये बघणार आहोत. फक्त या पीपीटी मध्ये आपण हे समजून घेणार आहोत की 1913 मध्ये ओझोन लेअर डिस्कवर केलाय 2 सायंटिस्टनी. त्यानंतर जीएमबी डॉप्सन यांनी ते कसं काय मेजर करायचं त्याबद्दल एक इन्स्ट्रुमेंट काढला. त्या इन्स्ट्रुमेंटला नाव दिलं स्पेक्ट्रोमीटर. त्या स्पेक्ट्रोमीटरला सध्या नाव देण्यात आलं डॅप्सॉन स्पेक्ट्रोमीटर. आणि त्या हा स्पेक्ट्रोमीटरद्वारे मेजर केला जातं की ओझोनची लेअर किती आहे. तर ओझोनची लेअर ही पृथ्वीच्या सरफेस आहे. त्या सरफेसच्या वर 15 ते 35 किलोमीटर म्हणजे पृथ्वीच्या लेअरच्या म्हणजे पृथ्वीच्या वर 15 ते 35 किलोमीटरच्या अबाव आपल्याला ओझोन लेअर दिसते. ठीक आहे. हे सर्व आयडेंटिफाय केलं 2 सायंटिस्ट आणि लेटेस्ट मध्ये एमजी डॉप्सन आहे. ओझोन लेअरचे इम्पॉर्टन्स काय आहे बघा. Ozone layer sealed from the 95 to 90% harmful UV radiation, protect human health, स्किन कॅन्सर, कॅटरॅक्ट्स अँड इकोसिस्टम. बघा, जर मी आताच सांगितलंय की जर अल्ट्राव्हायोलेट रेज जर ओझोन लेअर नसेल तर काय होणार की जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत त्या पृथ्वीवर येणार आणि त्याच्यामुळे स्किन कॅन्सर, कॅटरॅक्ट म्हणजे मोत्याबिंदू आणि इकोसिस्टम इन द सेन्स प्लांट्स प्लांट्स म्हणजे डेव्हलप होणार नाही. त्याच्यामुळे टोटल इकोसिस्टम डिस्टर्ब होऊ शकते. आणि त्यामुळे ह्या ओझोन लेअरचे इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. त्याचप्रमाणे आपण बघूया मग हे ओझोन लेअर डिप्लेशन म्हणजे का बरं झालं असेल. तर त्याच्यामध्ये जे सायंटिस्टने अभ्यास केला त्याच्यामध्ये एक कंटेंट आहे बघा. ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स लाईक CFCs, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, हॅलॉन्स, FCS, इंडस्ट्रियल केमिकल्स यूज इन रेफ्रिजरेशन, एरोसोल्स अँड सॉल्व्हेंट्स. बघा, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये कोणते कोणते म्हणजे केमिकल रिएक्शन करताना हे CFC, हॅलॉन्स, SCFCs, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन्स या प्रकारचे केमिकल्स उत्सर्जित होतात आणि त्यामुळे हे वर वर जाऊन जाऊन त्या ओझोनच्या लेअरला जे O3 म्हणजे ओझोन इन द सेन्स O3 म्हणजे ऑक्सिजन त्या 3 अणूपासून तो बनलेला आहे. तर त्याला डिग्रेड करताना त्याच्यामध्ये छिद्र पडला. त्या छिद्रामधून अल्ट्राव्हायोलेट रेस पृथ्वीवर येतात. म्हणून हे जे कंटेंट आहे हार्मफुल कंटेंट केमिकल्स ते जनरली आता आपण ज्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या म्हणजे रेफ्रिजरेटर वापरतो त्याच्यामधून एरोसॉल्स, सॉल्व्हेंट्स किंवा मोठे मोठे जे ग्रीन हाऊस म्हणजे फ्रिजिंग वाले कॉन्सेप्ट असतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स टोटली म्हणजे एअर कूल्ड असतात. त्याच्या मधून पण सुद्धा म्हणजे म्हणजे आता पण तो प्रॉब्लेम बघा. म्हणजे ऍक्च्युली काय झालेला आहे की हे जे क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहे, हेलॉन्स आहे, हे केमिकल सबस्टन्स आता पण इलिगली इमर्सन होत आहे. त्याच्यामुळे पण सध्या फ्युचरमध्ये पण त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. मग हा ओझोन लेअर म्हणजे जो ओझोन लेअरला होल झालेला आहे हा कधी आयडेंटिफाय करण्यात आला तर बघा 1980 मध्ये अंटार्क्टिका खंडामध्ये ओझोन लेअर डिप्लेशन म्हणजे ओझोन लेअर डिप्लेशन एक छिद्र पडलेला असं ऑब्झर्व करण्यात आला सायंटिस्टद्वारे. हिस्ट्री ऑफ ओझोन डिप्लेशन त्याच्यामध्ये बघा हिस्ट्री असं आहे की 1970 मध्ये सायंटिस्ट डिस्कवर दॅट क्लोरोफ्लोरोकार्बन्स डिस्ट्रॉय ओझोन. 1970 मध्ये सायंटिस्टने असं ऑब्झर्व केलंय की बा क्लोरोफ्लोरोकार्बन जो हा रासायनिक घटक आहे जो रेफ्रिजरेटर मध्ये किंवा 2-3 याच्या केमिकल प्रोसेस थ्रू वर जात आहे आणि त्याद्वारे
हा ओझोन लेअरला डिस्ट्रॉय करत आहे. त्यानंतर आणखी थोडी स्टडी झाली 1985 मध्ये. अंटार्क्टिका खंडामध्ये जो अंटार्क्टिका खंडामधून जो बघण्यात आला की बाबा ओझोन लेअर जो पर्टिक्युलर तिथं होता, त्या ओझोन लेअर मध्ये एक होल पडलेला आहे 1985 मध्ये. बघा सिक्वेन्स बघा, 1970 मध्ये केमिकल एक घटक आहे क्लोरोफ्लोरोकार्बन्स, हा डिस्ट्रॉय करत आहे ओझोन लेअरला. आणि एक्झॅक्टली डिस्ट्रॉय करू करू तो होल एक पडलेला आहे 1985 ला. आणि याला थांबवण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा साईन करण्यात आला 1970 म्हणजे 197 कंट्रीज मिळून 1987 ला हा प्रोटोकॉल म्हणजे साईन करण्यात आला. आणि त्याच्यामध्ये असं डिसाईड करण्यात आलं की बा जे कंट्रीज हे जे क्लोरोफ्लोरोकार्बन्सशी रिलेटेड जे केमिकल्स म्हणजे क्रिएट होत आहेत त्याला कमी कमी करणे. तर हा ट्रिटी बघा सुरुवात झाली आहे 1987 ला. नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. काय आहे बा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल काय आहे? इट्स अ लँडमार्क ऑफ इंटरनॅशनल अग्रीमेंट टू फेज आउट ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स. म्हणजे ओझोन लेअरला जे काय म्हणतात त्याला की जे डिस्ट्रॉय करत आहे असे जे सबस्टन्स आहेत, केमिकल्स आहेत, त्याला कमी करणे म्हणजे त्याचं उत्सर्जन कमी करणे. मग बघा त्याचं सध्या अचिव्हमेंट काय आहे बघा की 98% रिडक्शन इन ग्लोबल ओडीएस प्रोडक्शन. जे असे घटक होते, जे केमिकल्स होते, गॅसेस होत्या, ज्या या ओझोन लेअरला डिप्लेट करत होत्या, त्या 98% म्हणजे जो ओझोन लेअर आहे नियर बाय 98% रिकव्हर झालाय. आणि त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन 197 कंट्री रॅटिफाईड अँड ट्रीटी आणि या 197 कंट्रीच्या कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स जे इफर्ट आहे त्याद्वारे हा 98% सध्या रिकव्हर झालेला आहे. बघा ही चांगली केस स्टडी होऊ शकते ऍज अ इकॉनॉमिक स्टुडंट. याच्यापासून आपण काय शिकू शकतो तर बघा, जेव्हा औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांतीमध्ये वेगवेगळे केमिकल रिॲक्शनद्वारे वेगवेगळे सबस्टन्स म्हणजे नवनवीन शोध लागू लागले. त्याच्यामुळे मानवाचा विकास होऊ लागला. त्या मानवाच्या विकासामध्ये पर्टिक्युलर काही जे इंडस्ट्रीज आहेत त्यांनी त्याद्वारे खूप मोठा पैसा कमवला. पण त्याचा इम्पॅक्ट 1987ला 87ला ओझोन लेअरवर पडला. आणि ओझोन लेअर जर होल पडलेला आणि त्याच्यापासून जर ते अल्ट्राव्हायोलेट रेज येत आहेत ते बघणार नाही की कोणाला म्हणजे ह्युमन कोण रिच आहे कोण हे आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला ते हार्म पोहोचवणार. म्हणजे काही लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी जे हे जे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाले आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जे म्हणजे इम्पॅक्ट होत आहे काहीच्या लोकांच्या फायद्यासाठी जास्तीत जास्त लोकांना त्रास सहन करणे, हा या टाईपचं म्हणजे केस स्टडी होऊ शकते आपण ऍज अ इकॉनॉमिक स्टुडंट म्हणून. आणि सध्या मग त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन म्हणजे कसं काय बिल्ड होऊन 197 कंट्री डिसाईड करतात आणि त्याचं फ्रुटफुलनेस म्हणजे जनरली आपण इकॉनॉमिक्स मध्ये बघितलं कोणती स्कीम 5 वर्ष 10 वर्षासाठी नीती आयोग मध्ये म्हणा किंवा आता पंचवार्षिक 5 वर्ष आणि नीती आयोग मध्ये लॉंग टर्म, तर कोणतीही एक स्कीम अशी फ्रुटफुलनेस म्हणजे ते अचीव्ह केलेलं आहे असं नाहीये. पण बघा 197 कंट्रीज मिळून हा एक त्यांनी एक गुड अचिव्हमेंट केलेला आहे. हा एक चांगली केस स्टडी होऊ शकते याच्याबद्दल. नंतर बघा हा ग्राफ असं दर्शवतो की ओझोन होल साईज ओव्हर द टाइम 1980 ते 2020 पर्यंत बघा. आपण एक्स ऍक्सिस वर बघूया ओझोन होल साईज 10, 20, 14, 16, 18 मिलियन स्क्वेअर किलोमीटर मध्ये आहे. आणि 1980 मध्ये बघा काय होतं तर 1980 मध्ये तो वाढत आहे, 85 मध्ये पुन्हा वाढत आहे. बघा ग्राफ मध्ये बघा 1990 मध्ये आणखी वाढलेला, 95 पीक 2000 मध्ये आहे. त्यानंतर या ट्रिटीमुळे त्याचे इम्पॅक्ट हळूहळू जाणवू लागले. आणि तो ग्राफ बघा मग ते जे ओझोन होल साईज आहे बघा तो काय होत आहे हळू 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 रिकवर होत आहे म्हणजे कमी कमी होत आहे. ठीक आहे, म्हणजे 2020 पर्यंत तो 98% तो रिकवर झालेला आहे. हा हा ग्राफ तो दर्शवत आहे की ओझोन होल साईज ओव्हर द टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ 1980 2020 पर्यंत की हळूहळू हळू अगोदर वाढलेलं आहे नंतर कमी कमी होत गेलेला आहे. नंतर बघा सेकंड जो ग्राफ आहे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स जे ओडीएस आहेत त्याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन्स, हॅलॉन्स, कार्बन टेट्राक्लोराइड आणि हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत. तर याच्यामध्ये जे वाय ऍक्सिस मध्ये केमिकल्स आहेत, सबस्टन्स आहेत आणि एक्स ऍक्सिस मध्ये रिडक्शन किती पर्सेंट रिडक्शन झालाय तर क्लोरोफ्लोरोकार्बन मध्ये बघा 97.5% म्हणजे 1987 पासून 2020 पर्यंत क्लोरोफ्लोरोकार्बन हा सबस्टन्स च्या मध्ये रिडक्शन करण्यात आलेला आहे. हॅलॉन्स मध्ये 95% रिडक्शन झालेलं आहे सबस्टन्स मध्ये. नियर बाय 88%
कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये आणि हायड्रोक्लोरोफ्लोरो रिडक्शन करण्यात आलाय. म्हणजे हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे. 197 कंट्रीज साठी एक कोलॅबरेटिव्ह इफेक्ट म्हणता येईल त्याला. हा SCF म्हणजे काय बघा, तर जो हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन होता त्याला सबस्टिट्यूट्स म्हणून म्हणजे त्याला युज करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे जी औद्योगिक क्रांती आहे ते तर सुरूच आहे, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणजे सबस्टिट्यूट डेव्हलप झाल्यामुळे ओझोन डिप्लेशन कमी झालेलं आहे. त्यानंतर क्लायमेट चेंज अँड ओझोन. हाऊ आर द क्लायमेट चेंज अँड ओझोन लिंक, म्हणजे यांचं लिंक कसं आहे बघा. द स्ट्रॅटोस्फेरिक क्युरिंग ड्यू टू द क्लायमेट चेंज कॅन इफेक्ट द ओझोन रिकव्हरी. ओझोन डिप्लेशन ऑल्सो अफेक्ट ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन अँड वेदर पॅटर्न्स. बघा, ओझोन लेअर समजा आणखी मोठं मोठं होत गेलं असतं तर त्याच्यामुळे काय झालं असतं की अल्ट्राव्हायोलेट रेस आपल्या पृथ्वीवर असते, पृथ्वीचं तापमान पण वाढलं असतं आणि त्याच्यामुळे क्लायमेट चेंज खूप मोठ्या प्रमाणात झालं असतं. त्याला पण त्यांनी एक ओझोन लेअरद्वारे थोडस त्याला कंट्रोल करण्यात आलेलं आहे असं म्हणता येईल. त्यानंतर थ्रेट्स टू ओझोन रिकव्हरी. आता पण काय थ्रेट्स आहेत ते बघूया आपण. इलिगल इमिशन्स. क्लोरोफ्लोरोकार्बन्स 11 डिटेक्टेड फ्रॉम द इंडस्ट्रियल सोर्स इन 2018. बघा, 197 कंट्रीजचा जो कोलॅबरेशन आहे त्याच्यामध्ये काही कंट्री असे आहेत ज्यांना डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात करायचं आहे आणि यामध्ये सरकारला न सांगता छुप्या पद्धतीने, म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये, इंडियामध्ये पण त्याच टाईप्स आहे की त्यामुळे 2018 मध्ये हा क्लोरोफ्लोरोकार्बन 11 हा डिटेक्ट झालाय आणि हा खूप हार्मफुल आहे. म्हणजे इन द सेन्स हा इलिगल इमिशन्स आहे, म्हणजे सरकारला न सांगता लाईक दॅट, पण तो त्याचं इमिशन होत आहे हे सायंटिस्टने डिस्कव्हर केलं आहे. ऑर्गॅनिक त्याच्यामुळे नॅचरल नॅचरल इव्हेंट्स इन इंजेक्शन ओझोन डिप्लेशन सबस्टन्स इन टू द स्ट्रॅटोस्फिअर. नेक्स्ट आहे जिओ इंजिनिअरिंग. स्ट्रॅटोस्फेरिक एरोसल इंजेक्शन मे बी हार्म टू द ओझोन लेअर. यामुळे पण म्हणजे हे सध्या चॅलेंजेस आहेत की याला कसं काय रिकव्हर करायचं, म्हणजे ओझोन लेअर जो रिकव्हर झालेला आहे त्याला कसं काय टिकवायचं, हे 3 चॅलेंजेस आता पण सर्व जगासमोर आहे. त्यानंतर प्रोग्रेस इन ओझोन रिकव्हरी. बघा, ग्लोबल रिकव्हरी एक्सपेक्टेड बाय 2040 मध्ये टोटली हा जो ओझोन लेअर आहे तो पूर्णपणे रिकव्हर होऊ शकतो, जो होल झालेला आहे तो. तर याच्यामध्ये बघा 2020, 2030, 2040, 2050, 2060 इयर्स आणि ओझोन एक्स ऍक्सिस वर दिलेला आहे इयर आणि वाय ऍक्सिस वर दिलेला आहे ओझोन लेअर रिकव्हरी. तर पर्सेंटेज मध्ये ते एक्स ऍक्सिस वर दर्शवला तर बघा 2020 मध्ये रिकव्हरी आहे 45%, 2030 मध्ये 55%, 2040 मध्ये 65%, 2050 मध्ये 75% आणि 2060 मध्ये 85% टोटल, म्हणजे तो ओझोन जो छिद्र पडलेला आहे तो पूर्णपणे रिकव्हर होऊ शकतो. ठीक आहे. बेनिफिट ऑफ ओझोन रिकव्हरी, म्हणजे ओझोन जर रिकव्हर झालं तर त्याचे फायदे काय आहेत. तर ऑब्विस आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत जे एंटर करतात होल मधून, ओझोन लेअरच्या होल मधून, तर त्याच्यामुळे कोणते कोणते प्रॉब्लेम्स ह्युमनला फेस करावे लागतात. तर बघा, स्किन कॅन्सर ऑब्विस आहे. जर अल्ट्राव्हायोलेट रेज जर आपल्या स्किनवर इथं अटॅक केलं त्यांनी, म्हणजे पडल्या, तर त्याच्यामुळे स्किन कॅन्सर होण्याची म्हणजे एक पॉसिबिलिटी असते. कॅटरॅक्ट, मोतियाबिंदू आणि अदर युव्ही रिलेटेड इलनेस या प्रकारचे ह्युमन हेल्थला बॅड इम्पॅक्ट ह्या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे. आणि अल्ट्राव्हायोलेट रेज कुठून एंटर करणार, जर ओझोन लेअर मध्ये होल असणार तर. बघा, तुम्हाला एक माहिती सांगतो, ओझोन लेअर हा जो पृथ्वीच्या पासून 15-20 किलोमीटरच्या वर ऑब्झर्व होतो, एक प्रकारची कोथळी गॅस आहे आणि याच्यामध्ये ही व्हेरियस म्हणजे खूपच हार्मफुल गॅस ही पण आहे ओझोन. पण ती पृथ्वीच्या वर असल्यामुळे त्याच्यावर आपल्यावर काही फरक पडत नाही. बघा, अल्ट्राव्हायोलेट रेस पण सुद्धा लेवल पर्यंत आपल्याला स्किनसाठी, व्हिटॅमिन डी साठी आवश्यक आहे, पण तो जो लेवल असतो तो लेवल जे 3 टाईपचे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, ए, बी आणि सी, त्याच्यामधून जे बी आणि सी असतात ते खूप हार्मफुल असतात. त्याच्यात जो हार्मफुलनेस असतो तो ओझोन लेअर अब्झॉर्ब करून घेतो. ठीक आहे. नंतर आहे इकोसिस्टम हेल्थ इम्प्रूव्ड. सॉरी, जे इकोसिस्टम आहे त्याच्यामध्ये प्लांट ग्रोथ अँड बायोडायव्हर्सिटी टिकवण्यासाठी ओझोन लेअरचं खूप महत्व आहे. मग आपण इंडिव्हिज्युअल लेवलवर त्याला आपण कसं काय प्रोटेक्ट करू शकतो.
तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे बघा, अवॉइड प्रोडक्ट दॅट कंटेन ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स. म्हणजे रेफ्रिजरेशन जर तुमचं रेफ्रिजरेटर झालेलं आहे 20 वर्षाचं, एसी झालेलं आहे 20 वर्षाची, त्याला बदलून टाका. त्याच्यामध्ये जे कंटेंट असतात ते खूप हार्मफुल असतात एन्व्हायरमेंटसाठी. त्या प्रकारचे म्हणजे ऍज अ इंडिव्हिज्युअल, आणि त्यांचा वापर कमी करा. याचं ऍक्च्युली काय होत आहे की जसं इन्कम वाढत आहे तसं तसं सुखसुविधा वाढत आहेत. एसी आणि फ्रीज रेफ्रिजरेटरचा यूज वाढत चाललेला आहे, तर त्याला आपल्याला थोडं कमी करावं लागणार. सेकंड आहे प्रॉपरली डिस्पोज ऑफ ओल्ड. मी जिथं आता सांगितलंय की क्लोरोफ्लोरोकार्बन्स हा कंटेंट त्याच्यामधून निघतो, तर त्याला प्रॉपरली डिस्पोज करायचा आहे. आणि यूज एनर्जी इफिशियंट अप्लिकेशन दॅट यूज इको फ्रेंडली रेफ्रिजरेटर्स. ठीक आहे. या पद्धतीने आपण याच्या पर्सनल लेवलवर प्रिकॉशन घेऊन ओझोन लेवल डिप्लेशन होऊ नये याची आपण शाश्वती घेऊ शकतो. नेक्स्ट आहे ग्लोबल ऍक्शन फॉर. ऍक्च्युली हे झूम काहीतरी दिसत नाही, मी बघतो काय तर पॉलिसी सपोर्ट. म्हणजे ग्लोबल ऍक्शन कसं काय आहे, तर ऍडव्होकेट फॉर द स्ट्रॉंग इम्प्लिमेंटेशन ऑफ द मॉन्ट्रियल प्रोटोकॉल अँड इट्स अमेंडमेंट. जे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे तो स्ट्रॉंगली इम्प्लिमेंट झाला पाहिजे. आता झालेला आहे पण फ्युचरमध्ये पण झाला, कारण की इलिगल CFC आयडेंटिफाय झालेला आहे. आणि त्यासाठी जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांनी पण यासाठी सपोर्ट केले पाहिजे. सर मला वाटते 5 मिनिटं असतील हार्डली. तर हो, याच्यावर आठ मला आठ वाटते मिनिटं बाकी आहे. 8 मिनिटं कंक्लुजन आहेत करू तर. शकता तुम्ही. हा, काय म्हणलं सर? कंक्लुजन करा, 8 मिनिटं वेळ आहे. ओके, ठीक आहे. तर बघा, ऍक्च्युली मी स्टार्टिंगला सांगितलं आहे की ओझोन डे हा का बरं सेलिब्रेट केला जातो, की जी टीटी झाली होती मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, त्या टीटीनुसार 197 कंट्रीनी ओझोन जो होल पडलेला आहे ओझोन लेअरवर, तो म्हणजे टीटी साईन करण्यात आली. आणि बघा 2024 सुरू आहे, तर त्या ओझोन लेअर हा रिकव्हर झालेला आहे 98%. कशामुळे? कोलॅबरेशनमुळे. 197 कंट्रीजच्या कोलॅबरेशन मधून हा सक्सेसफुल झालेला आहे. तर हा एक खूप चांगला उदाहरण आहे. 197 म्हणजे सगळे कंट्री मिळाले. तर एक जो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट होता म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणाचा, तो सध्या रिकव्हर झालेला आहे. आणि हे प्रत्येक वर्षी लोकांना अवेअरनेस होऊ, म्हणजे याद्वारे अवेअरनेस झाल्या पाहिजे, म्हणून हा ओझोन डे सेलिब्रेट केला जातो. दॅट्स इट फ्रॉम माय साइड सर. इफ एनी क्वेश्चन्स. कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही 2 मिनिटात विचारू शकता. चला मग, विद्यार्थ्यांच्या साईडनं प्रश्न नाही आहेत विजू सर. धन्यवाद विजय रहांगडले सर, तुम्ही ओझोन डेच्या निमित्तानं आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. या ओझोन डेचा उद्देश होतं की विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची थोडीफार माहिती प्राप्त व्हावी. आणि मला असं वाटते की हा प्रोग्राम या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे, कारण तुम्ही अत्यंत चांगली माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. आपण सरांना आपल्या महाविद्यालयात सुद्धा बोलवू आणि त्यांच्या ज्ञानाचा आपण निश्चितच फायदा करून घेऊ. सर, मनपूर्वक आभार मानतो तुमचे. आणि या ठिकाणी आपण थांबतो आहे. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.